आपण ही दृश्य पाहतोय। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये आता भारत पाकिस्तान तणावासंदर्भात चर्चा होतीये। गेल्या काही दिवसांपासून हा तणाव आता वाढलेला पाहायला मिळतो आणि आता याच पार्श्वभूमीवर केंद्रात बैठकांचं सत्र हे सुरू आहे। तर आता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते। तिन्ही दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित। आपण हे दृश्य पाहतोय आताची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची अशी बैठक भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। केंद्रामध्ये या ठिकाणी बैठकांचं सत्र सुरू आहे। मोदींच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे। आपले प्रतिनिधी अविनाश डेगसकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अविनाश, काय अधिकची माहिती? नीलम, पाकिस्तानच्या कुरापती काही कमी होत नाहीयेत। गेले 3 दिवस आपण बघतोय ड्रोनने अटॅक त्यांच्याकडनं करण्यात येतोय, त्याला आपण प्रत्युत्तर देतोय, त्यात आपण यशस्वी आहोत। पण आज पुन्हा एकदा थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांची म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे। त्यासोबतच या बैठकीला स्वतः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारचे अध्यक्ष डोवाल स्वतः उपस्थित आहेत। म्हणजे पुढची स्ट्रॅटेजी काय असेल त्याच्यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली आहे असं सांगण्यात येत आहे। जी, या आधी आपण पाहिलं तर अजित डोवाल यांच्यासोबत पंतप्रधान यांची बैठक झाली आहे। त्यानंतर आता ही महत्त्वाची बैठक संरक्षण मंत्री या ठिकाणी राजनाथ सिंह सुद्धा उपस्थित आहेत। बरोबर, गेल्या 3 दिवसात जी भारताने केलेली कारवाई आहे, भारताने पाकिस्तानला किती नुकसान पोहोचवलं आहे, कुठल्या कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या कुठल्या शस्त्रास्त्राच्या आधारे हे नुकसान भारताने पाकिस्तानला पोहोचवलेलं त्याची माहिती ही संरक्षण खात्याला देणं गरजेचं असतं। तीच माहिती देण्यासाठी स्वतः राजनाथ सिंह मोदींच्या भेटीला दाखल झालेले आहेत। सोबत संरक्षण खात्याचे तिन्ही दलाचे प्रमुख आहेत ते दाखल झालेले आहेत आणि त्यासोबत अजित डोवाल यांची उपस्थिती म्हणजे यासाठी असेल की पुढची स्ट्रॅटेजी काय असेल, कुठल्या पद्धतीने पाकिस्तानला हाणून पाडलं पाहिजे ही माहिती देण्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी हे सगळे दाखल झालेले आहेत। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपल्यासोबत फोन लाईनवरून निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे हे फोन लाईनवरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय बैठकांचं सत्र हे सुरू आहे। तणाव हा वाढलेला पाहायला मिळतोय। तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत। राजनाथ सिंह यांच्यासोबत या ठिकाणी ही बैठक होतीये। नक्कीच ही महत्वाची बैठक आहे आणि आपल्याला जसं माहित आहे की ऑपरेशन सिंदूरचा सेंट्रल पॉइंट म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते आणि त्यांनी महत्वाचे निर्णय मागच्या काही काळामध्ये घेतलेले आपल्याला माहित आहेत। त्या अनुषंगाने ही बैठक नक्कीच महत्वाची आहे, कारण NSA अजित डोवाल यांच्यासोबतच CDS त्याचबरोबर तिन्ही दलाचे प्रमुख या ठिकाणी आहेत आणि डिफेन्स सेक्रेटरी हे सुद्धा तिथे आहेत। तर मुळात कालच्या रात्री ज्या आहेत खूप महत्वाच्या घटना या ऑपरेशनल प्लॅनच्या अनुषंगाने घडल्या, ज्यामध्ये आपण पाहतोय की अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तान जो आहे एअर स्पेस व्हायोलेशन करतोय आणि त्या माध्यमातून फक्त आर्म्ड ड्रोन्सच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल्स आणि कम्बॅट जेटचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करतोय। तर दुसऱ्या बाजूला भारतानं सुद्धा जे आहे रेसिप्रोकल ऍक्शन करून महत्वाचे त्यांचे मिलिटरी बेस आणि एअर बेस उद्ध्वस्त केलेले आहेत। आता ही एक प्रकारे जे आहे ज्या प्रकारे एस्केलेशन होत आहे, ज्या प्रकारे या युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती आणखीन बिकट बनत चाललेली आहे दोन्ही बाजूनं, तर भारत तर पूर्ण तयारच आहे आणि भारतासमोर काय काय ऑप्शन्स आहेत याची नक्कीच चर्चा, ऑपरेशनल प्लॅन्स, मिलिटरी ऑप्शन्स याची चर्चा त्या ठिकाणी जी आहे झाली असणार। सध्याचा सिक्युरिटी रिव्ह्यू आहे तोही दिला असणार। आणि दुसरी एक महत्वाची बाब जी होतीये की आता पाकिस्तानच्या साईडनं सुद्धा त्यांचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी ज्या प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्हाला युद्ध वाढवायचं नाही, ते एक प्रकारे डिएस्केलेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं तशा प्रकारची ते भाषा करतायत। तिसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ऑलरेडी आंतरराष्ट्रीय दबाव, मुख्यतः अमेरिकेसारखं राष्ट्र हे जे आहे पाकिस्तानलाही त्यांच्यावर दबाव टाकतंय की हे युद्ध जे आहे किंवा ही युद्धजन्य परिस्थिती आणखीन भडकू नये, पाकिस्ताननं युद्धखोरीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करू नयेत। तर या सगळ्या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं पुढचे काय काय आपले ऑपरेशनल प्लॅन्स आहेत आणि कशा प्रकारे आपण पुढे त्या ठिकाणी जावं आणि या बाकीच्या सुद्धा जे डेव्हलपमेंट आहेत त्याचा रिव्ह्यू घेतला असेल आणि काही महत्वाचे निर्णय दिले असतील। मुळातच आपण पाहिलं की मागे जेव्हा अशा प्रकारच्या मीटिंग्स होतात त्याच्यानंतर जे आहे पुढच्या 24 ते 36 तासामध्ये काही जबरदस्त अशा प्रकारच्या ऍक्शन्स भारताच्या मिलिटरीतर्फे घेतल्या जातात। मला वाटतं ही सुद्धा मीटिंग तशीच महत्वाची आहे आणि येणाऱ्या 24 तासामध्ये आणखीन काही निर्णायक लष्कराची कारवाई होईल अशा प्रकारची या अनुषंगाने अपेक्षा निर्माण झालेली आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर आता बैठकांचं सत्र सुरू आहे। जसं आपण म्हणाले की बैठक झाल्यानंतर एक मोठी ऍक्शन घेण्याच्या तयारीमध्ये हे सगळे प्रमुख पाहायला मिळत असतात। अशा वेळेस आता आपण जर पाहिलं तर आज त्रिपक्षीय बैठक आहे पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तानची। या बैठकी संदर्भात काय सांगाल?
नाही, नक्कीच चीन हा जो आहे यातला खूप महत्वाचा प्लेअर असणार आहे आणि पाकिस्तानला कितपर्यंत चीन जो आहे सतीश पोहोचणार सर, मी आहे. आपल्याला थोडं थांबवते. एक मोठी बातमी समोर येते. मी आधी आपण ती मोठी बातमी पाहूयात. सध्याची मोठी बातमी आपण पाहतोय. भारतीय हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचा तपशील. 7 मे रोजी पाकिस्तानमध्ये भारताचा हल्ला. भारतीय हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचा तपशील आता समोर येतोय. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर 26 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला गेलाय. भारतीय लष्करानं पाकचा हल्ल्याचा प्रयत्न परतवून लावलाय. 7 मे रोजी पाकिस्तानमध्ये भारताचा हल्ला. भारतीय हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचा तपशील आता समोर येत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सतीश ढगे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत. भारतीय हल्ल्यामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आता तपशील समोर येतोय. पाकिस्तानमध्ये 7 मे रोजी भारताने हल्ला केला, ज्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती सध्या समोर येते. नक्कीच 9 दहशतवाद्यांच्या महत्वाच्या तळावर आपण जो हल्ला केला होता आणि तो इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर होता. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इस्लामिक दहशतवादी संघटनांचे हेडक्वार्टर मुख्यालय उद्ध्वस्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं होतं, ज्यामध्ये मुरिदके जे लष्कर ए तैयबाचं आणि ज्याचं नाव बदललं होतं JUD जमात उद दावा, त्याचं मुख्यालय जे आहे आपण उद्ध्वस्त केलं. बहावलपूरमध्ये जे आहे जैश ए मोहम्मद याचं मुख्यालय आपण उद्ध्वस्त केलं आणि त्याचबरोबर हिजबुल मुजाहिदीनचं कोटलीमधलं त्याचं जे मुख्यालय आहे ते सुद्धा आपण उडवलं. आणि यामध्ये जे ऍक्टिव्ह टेररिस्ट आहेत या इस्लामिक दहशतवादाशी संबंधित त्यांना जे आहे मोठ्या प्रमाणावर त्यांचा खात्मा करण्यामध्ये भारतीय सुरक्षा दलाला यश मिळालं. मौलाना मसूद अझहर जो आहे त्याच्या फॅमिलीमधले 10 महत्वाचे लोक जे या दहशतवादामध्ये लिप्त होते त्यांचा सुद्धा जो आहे खात्मा करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. आणि ही लिस्ट काही महत्वाच्या या इस्लामिक दहशतवादाशी संबंधित ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांचे जे कमांडर आहेत त्यांची लिस्ट जी आहे आता जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये काही महत्वाची नावं आहेत. मसूद अझहरचा मेहुणा त्याचं नाव त्या ठिकाणी याच्यात आहे. त्याचबरोबर जी चर्चा होत होती की मसूद अझहरचा भाऊ असगर जो 1999च्या IC 814 हायजॅक प्रकरणामधला कंदहार प्रकरणामधला जो आहे एक मास्टर माइंड होता. त्याचबरोबर पठाणकोट एअरबेसच्या हल्ल्यामध्ये सुद्धा त्याचा महत्वाचा समावेश होता. लिस्टमध्ये त्याचं नाव नाहीये, तर याचा अर्थ तो जो आहे गंभीर जखमी झालेला असेल आणि बहुतेक पाकिस्तानच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट त्या ठिकाणी सुरू असेल. पण काही महत्वाची नावं आलेली आहेत, जसं अबू जुंदाल याचं नाव त्या ठिकाणी त्याच्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड, रिलिजियस प्रोपगंडाशी रिलेटेड, फंडिंगशी रिलेटेड, या टेररिझमचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनशी रिलेटेड सगळे जे सिनियर कमांडर होते या दहशतवादी संघटनांचे, त्यातल्या महत्वाच्या या लिडर्सचा खात्मा करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणि ती लिस्टच आपल्या समोर आता आलेली आहे. जी, आपल्याकडे माहिती समोर येते. मुदस्सर खादियान खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल याचा तसेच हाफिज मोहम्मद जमील जैश ए मोहम्मदचा आणखीन एक हाफिज मोहम्मद जमील, मोहम्मद युसुफ असगर उर्फ उस्तादजी उर्फ मोहम्मद सलीम याचा खात्मा झाल्याची सध्या माहिती समोर येते. लष्कर ए तोयबाचे 2 आणि जैश ए मोहम्मदचे 3 असे एकूण 5 जणांची नावं आता सध्या समोर येत आहेत. नक्कीच दहशतवादाचा हा सगळा जो लढा आहे त्यामध्ये दहशतवादाची तळं उद्ध्वस्त करण्यासोबतच त्यांचे जे सिनियर कमांडर आहेत त्यांचा खात्मा करणं हे सुद्धा आवश्यक आहे. आणि या एकाच कारवाईमध्ये अत्यंत महत्वाचे मोहरे टिपण्यामध्ये भारतीय लष्कराला यश त्या ठिकाणी मिळालेले. अत्यंत महत्वाचा हा टप्पा आपल्याला म्हणता येईल दहशतवादाच्या लढाई विरुद्ध. आपण पाहिलं तर अमेरिकेकडून आता कुठेतरी मध्यस्थी करण्याची या ठिकाणी तयारी आपण पाहतोय. तर काय वाटतं, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आता हा तणाव कमी होऊ शकतो का? ही जी परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती आता या ठिकाणी थांबू शकते का? पाकिस्तानची सारी भिस्त जी आहे ही आंतरराष्ट्रीय मध्यस्थीवर एक प्रकारे अमेरिकेचा त्यामध्ये महत्वाचा रोल असणार आहे. त्याचबरोबर सौदी अरेबिया, कतर या देशांचा सुद्धा महत्वाचा रोल असणार आहे. अमेरिकेची सारी भिस्त जी आहे ती या आंतरराष्ट्रीय मध्यस्थीवरच आहे, कारण ज्या प्रकारे भारताचं सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यापुढे जो आहे पाकिस्तान जास्त काही काळ टिकू शकणार नाही. हे तर भारताचं औदार्य आहे की ज्या प्रकारे संयमानं आणि ज्या प्रकारे रेसिप्रोकल ऍक्शन आपण घेतोय त्याच्यामुळे मागच्या 2 दिवसामध्ये काही पाकिस्तान जे आहे एअर स्पेस व्हायोलेशनच्या माध्यमातून कारवाया करण्याचा प्रयत्न करतोय, पण आपली एअर डिफेन्स सिस्टम मजबूत असल्यामुळे त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. पण जर खरोखरच
फुल फ्लेज वॉर झालं तर पाकिस्तान जो आहे आपल्यासमोर टिकू शकणार नाही हे त्यालाही माहित आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचं सिव्हिलियनला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि आंतरराष्ट्रीय मध्यस्थी कशी आणता येईल असा त्याचा प्रयत्न असेल. जी सतीशजी, मी आपल्याला थोडं थांबवते. आणखीन एक मोठी बातमी समोर येते. तणाव कमी करण्यासाठी संवाद सुरू करा असं आता सांगण्यात येत आहे. भारत पाकिस्तानला अमेरिकेकडून आता आवाहन करण्यात येत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारत आणि पाकिस्तान दोघांनाही एकमेकांशी बोलून तणाव कमी करण्यास सांगितलं आहे. मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत संवाद साधला आणि तणाव कमी करण्यासाठी थेट संवाद पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केलेले आहे. सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडलेले आहेत. ढगे सर, आपण पाहतो या ठिकाणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तान सोबत फोनवरून संवाद साधला, त्यानंतर भारतासोबत संवाद साधलेला आहे. तणाव कमी करण्यासाठी संवाद सुरू करा, पुन्हा एकदा संवाद साधून जे काय आहे बोलून तो तणाव कमी करण्यासाठी आता आवाहन केलं जात आहे. ढगे सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो जी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? पोहोचतोय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री हे मार्को रुबियो यांनी आधी पाकिस्तानला फोन केला आणि त्यानंतर भारताकडे तणाव कमी करण्यासाठी आता ते म्हणतात एकमेकांशी बोलून तणाव कमी करण्यास त्यांनी सांगितलेलं आहे. थेट पुन्हा एकदा संवाद करण्यासाठी ते आवाहन करतायत. नक्कीच अमेरिकेचं हे म्हणणं बरोबर आहे, पण हे सगळं कोणाला लागू होतं? पाकिस्तानला लागू होतं. कारण हा सगळा प्रकार कोणी सुरू केला? पाकिस्ताननं सुरू केला. भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. एक, पाकिस्तान ज्या प्रकारे रिटॅलिएट करतोय आम्ही जशास तसं रेसिप्रोकल त्याचबरोबर संयमानं आणि मेजर्ड अशा प्रकारचं आम्ही त्यांना उत्तर देतोय. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय आम्हाला युद्ध करायचं नाही, आम्हाला ही युद्धजन्य परिस्थिती जी आहे आणखीन चिघळवायची नाही. आमचा उद्देश क्लिअर आहे. आमचा दहशतवादाच्या विरुद्ध लढा आहे आणि या दहशतवादाविरुद्धच्या लढ्यामध्ये जे जे येतील त्यांचा जो आहे आम्ही बंदोबस्त करणार आहे. आम्ही कधी म्हटलंच नाही की आमचं पाकिस्तानसोबत युद्ध आहे. आम्ही आतापर्यंत जे आहे अशा प्रकारची भूमिकाच घेतली नाही. पण पाकिस्ताननं युद्धखोरीच्या कारवाया केल्या तर त्याला जशाच तसं काय त्याच्या एक टप्पा पुढे जाऊन जे आहे मागच्या 2 दिवसामध्ये आम्ही मिलिटरी ऍक्शनच्या माध्यमातून सुद्धा कारवाई करतोय. पाकिस्ताननं या युद्धखोरीच्या कारवाया त्या ठिकाणी बंद केल्या तर पाकिस्तानला या गोष्टींचा सामना करावा लागणार नाही. दहशतवादाविरुद्धची लढाई आमची चालूच असणार आहे. त्यासाठीच आम्ही ऑपरेशन सिंदूर जे सुरू केलेलं आहे. इतकी स्पष्ट भूमिका भारताची आहे. त्याच्यामुळे मार्को रुबियो यांना जर खऱ्या अर्थानं यामध्ये मध्यस्थी करायची असेल तर त्यांनी पाकिस्तानवर दबाव टाकावा आणि त्याला याच्यापासून परावृत्त करावं. जी नक्कीच. धन्यवाद सतीश सर, आपण केलेल्या विश्लेषणासाठी आणि दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.